राम जेव्हा त्यांचं गुरुकुलातलं शिक्षण झाल्यानंतर पूर्वीची एक पद्धत होती की आपल्या राजपुत्रांना संपूर्ण देशाटन करावायचं. कशासाठी? तर पुढच्या जीवनामध्ये राज्य करत असताना आपल्या देशाचा समाजाची परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीनं समाज आहे, आपल्याबद्दलचं मत काय आहे, समाजात काय उच्च-नीच भाव काय आहे, हे सगळं त्या फिरणाऱ्या राजाला कळावं म्हणून रामाने पण तशाच पद्धतीनं पूर्ण तीर्थाटन देशाटन केलं. आणि त्यांनी नंतर आल्यानंतर रामाला वैराग्याला तो एकटाच बसायचा. 14-15 वर्षाचं वय. तो नीट खात नसे, नीट झोपत नसे, एकांतात अतिशय कुठेतरी शून्यात नजर असल्याप्रमाणे बसायचे. दशरथाने विचारलं, कौशल्याने विचारलं काय होतंय, तसं तो फार काही सांगू शकला नाही. मग त्याला वसिष्ठांच्याकडे पाठवलं. वसिष्ठ ऋषींना सांगितलं की असं राम काही खात नाही, आम्हाला खूप काळजी वाटते, दशरथाने सांगितलं. आणि त्याच वेळेला विश्वामित्र दशरथाच्या राजवाड्यात आले, दशरथाकडे आले. आणि विश्वामित्राने हे सगळं ऐकल्यानंतर वसिष्ठांना रामाला काही उपदेश करायला सांगितला. त्या उपदेशाचं नाव आहे, जो अतिशय महान ग्रंथ पुढे झाला, तो म्हणजे योग वासिष्ठ. योग वसिष्ठामधलं जे पहिलं प्रकरण आहे तेच वैराग्याचं प्रकरण आहे. आणि रामाचा आणि वसिष्ठांचा संवाद आहे. पहिल्यांदा त्यात आपल्याबद्दल, स्वतःला काय वाटतं याबद्दल राम वसिष्ठांशी बोलत आहेत. ते म्हणतात की मी एवढं सगळं जग हिंडलो, सगळं पाहिलं, तर मला असं कळलं की संसार सुख अनित्य आहे, संसारात दुःखरूप आहे. जिथं जिथं बघितलं अहंकार वगैरे आहे, तर मनुष्याला अहंकाराचा महारोग जडलेला आहे. अनित्य संसारामध्ये मनुष्य शाश्वत सुखाची नेहमी अपेक्षा करत दुःखदायी बनलेला आहे. माझं मन फार अशांत झालेलं आहे त्यामुळं, आणि मला आता मनाची शांती हवी आहे. काय आहे की मन अशांत होतं कारण मन अतिशय चंचल आहे. मन हे वायुतत्वाचं बनलेलं आहे. मन अतिशय चंचल असतं. एका क्षणी इथं असेल तर एका क्षणी कुठं असेल हे आपल्याला पण सांगता येत नाही. मनाचा वेग जगामध्ये सगळ्यात सूक्ष्म असलेलं मन, ह्या मनाचा वेग अति प्रचंड आहे. आणि चंचल मनाला सावरायचं, वाऱ्याला जसं कवेत घेता येत नाही तसं मनाला कवेत घेणं खूप अवघड आहे. कारण जीवनामध्ये जे सुखदुःख आणतं ते मनच आणतं. आणि अशा मनाला वश करणं अतिशय कठीण आहे. कारण विषय बघितलं की मन चवताळतं. जसा एखादा पक्षी मासावर झडप घालतो तसं मन विषयावर झडप घालतं. हे का होतं? कारण आम्ही इंद्रियांचे गुलाम झालेलो आहोत. इंद्रिय मागतात ते विषय आम्ही त्यांना पुरवतो, आणि इंद्रिय ते विषय सेवन करून करून परत परत ती पुष्ट बनत जातात. प्रत्येक मनुष्याला मुक्तीचीच इच्छा आहे, पण मन त्याला मुक्त होऊ देत नाही. त्यामुळं आम्ही मनाचे कैदी होऊन बसलेलो आहे. म्हणून जोपर्यंत आपल्याला विषयापासून वैराग्य निर्माण होत नाही
तोपर्यंत मोक्षप्राप्तीची शक्यता नाही. आत्मलाभ व्हायचा असेल तर विषयांच्या बद्दलचं वैराग्य निर्माण होणं हे अत्यंत परमार्थामध्ये किंवा आपल्याला भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर अतिशय आवश्यक आहे. मौलींची एक ओवी आहे ना, ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य. विषयाचं वैराग्य जे असतं ते आत्मलाभाचं भाग्य मानलेलं आहे. जो वैराग्य नाही तर परमार्थ नाही. वैराग्य हे परमार्थाचं लेणं आहे. म्हणून रामाला ज्या पद्धतीचं एक मनाची भूमिका रामाची तयार झाली होती. मनाविषयी आपल्याला खूप बोलता येतं, पण आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की चंचलत्व मनाचं कशा पद्धतीचं असतं. मन किती चंचल आहे आपलं. मन इंद्रियांचं गुलाम कसं झालेलं आहे. मनाला गुलाम करणाऱ्या शक्ती ज्या आहेत त्यात बघितलं ना, समजा आपण एकदा रस्त्यावरून एखाद्या निघालेलो आहे. बघा, एखादी निर्जीव वस्तूसुद्धा मनाला गुलाम करते. आपण रस्त्यातून निघालेलो आहे. निघत असतानाच एका हॉटेलमधून आपल्याला एका पदार्थाचा वास आला बाहेर. वास आल्यानंतर मनाचा एक संकल्प झाला, अरे खायला पाहिजे. संकल्प झाला की बुद्धीचा निश्चय होतो. ते बुद्धीचा निश्चय झाला, तो रोड क्रॉस करून आला, आत गेला, हॉटेलमध्ये गेला, बसला, बाकीचे लोक काय खातात ते पाहिलं आणि त्यांना ऑर्डर दिली. म्हणजे त्या 5 मिनटात, 3 मिनटात, 2 मिनटात त्या मनाला त्या वस्तूनं ओढून आणलं इकडं. आपण सहज विक्टिम झालो. इतकं मन चंचल आहे, इतकं मन इंद्रियांचं गुलाम आहे, इतकं मनाला आपल्या तृष्णा आहे. तहान आपली संपतच नाही आहे. कितीही मिळालं तरी पाहिजे पाहिजे पाहिजे. 4ला चहा पाहिजेच पाहिजे. मनाचा संयम जो रामाचा सद्गुण आहे. पण रामाला हे होत नव्हतं, तर हे रामानं आत्तापर्यंत घेतलेला ह्या जगताचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचं एक निरूपण करायला वसिष्ठांच्या समोर सुरुवात केलेली होती ह्या मनाला. आणि हे असं जे मन जे संसारात सापडतं, आसारात सापडतं, तेच मन संसार चक्रामध्ये किंवा घटिका यंत्राप्रमाणे ते जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये सापडत जातं. प्रत्येकाच्या इच्छा होतात, इच्छा अपूर्ण होतात, त्या इच्छेसाठी परत जन्म घ्यावा लागतो, त्याचं संचित कर्म होतं, परत ते भोगायला लागतं, परत इच्छा होतात, परत जन्म, परत मृत्यू, परत जन्म, परत. हे एक साखळी कधीही संपत नाही. त्या कर्माप्रमाणे त्या योनी मिळत जातात. कारण ते कर्मबंधन असं असतं की ते इतकं आपल्याला व्यापून राहिलेलं आहे की आपल्या सान्निध्यात येणारी कुठलीही गोष्ट जरी असली तरी त्याचा आणि आपला काहीतरी संबंध असल्याशिवाय येत नाही. आपण इथं आलो, काहीतरी पूर्वजन्माचा संबंध असेल, काहीतरी पूर्वसंचित असेल. हे जसं खरं आहे, आपण महाराजांकडे आलो, महाराजांची आपली गाठ पडली, आपल्याला नाम मिळालं, हे जसं पूर्वसंचित आहे, तसं प्रत्येक कर्माला एक प्रकारच्या योनी दिलेल्या आहेत. ज्या 84 लक्ष योनी आहेत, त्या क्रमाप्रमाणे, त्या मनाप्रमाणे, त्या इच्छेप्रमाणे त्या योनी मिळत जातात. आपल्या घरामध्ये येणारं एखादं झुरळ असो, मुंगी असो किंवा कुठलाही प्राणी असो, तो विनाकारण कधीच येत नाही. त्याचा आणि आपला पूर्वपार संबंध असतो. एक साधू आणि एक शिष्य निघाले होते रस्त्यातनं आणि एका बाजारातून जाताना एका दुकानाच्या बाहेर आले. त्या दुकानामध्ये धान्याचं दुकान होतं. त्या दुकानाकडे बघून एक साधू हसला. हसल्यानंतर शिष्याने विचारलं, का हसला? तर त्या दुकानाच्या त्या धान्याच्या पोत्यामध्ये एक बकरी आपलं तोंड घालून ते धान्य खात होती आणि तो गल्ल्यावर बसलेला माणूस उतरला आणि त्या बकरीला त्यानं मागणं मारायला सुरुवात केली. ती बकरी तिथून निघाली, परत 2 मिनिटांनी परत आली. त्यावेळेला तो साधू म्हणाला, तुला कल्पना आहे का हा कोण आहे?
हा जो गल्ल्यावर बसला ना त्याचा तो बाप आहे. त्याच्या दुकानाबद्दल त्याला इतकी आसक्ती होती आणि त्याच्या कर्माप्रमाणे त्याला त्या बकरीचा जन्म मिळाला, पण मुलाला माहीत नाही तो बाप मार खातोय आता त्याच्याकडे. म्हणून आपल्या मृत्यूसमयी, आपल्या अंतकाळी समयी आपल्या इच्छा काय असाव्यात, कशा असल्या पाहिजेत, फार महत्त्वाचं आहे जीवनामध्ये. आणि एक काय जाणून न जाणं आपल्याला त्या आपण असं नुसतं बोलू शकतो, पण त्यावेळेला काय प्रसंग असतो काय माहिती. आपण राम राम म्हणत मरतो की आणि काय काय करत जातो काहीही कल्पना नाही. पण परत त्या आणि काय आहे की पशुयोनीमध्ये फक्त पाप भोगाची सोय आहे, पुण्य करायची नाही आहे. प्रारब्ध फक्त भोगलं जातं त्यात आपल्याला नवीन काही करता येत नाही. म्हणजे किती जरी आपल्याला माहिती असलं, एखाद्याला घराची आसक्ती असेल तर तो घराच्या आसपासच असणार आहे. मांजर होऊन येईल, कुत्रा होऊन येईल, काहीही होऊन येईल, पण तो त्या ह्याच्यात असतो. इतकं मन आणि त्या विषय आणि त्या वासना आपलं एक प्रकारचं कर्म निर्माण करत करत जातात. अशा गोष्टी झाल्यानंतर वसिष्ठाने एक रामाला गोष्ट सांगितली. राम मला म्हणाले, रामा तुला जे आत्ता जी तुझी स्थिती आहे, तुला जे वाटतं अशाच पद्धतीचे विचार शुकमुनींच्या मनात सुद्धा आले होते. शुकमुनींनी सुद्धा संसाराच्या स्थितीवर विचार केला. त्यांच्यात विवेकाची जागृती झाली आणि संसार त्यांना मिथ्या वाटायला लागला. त्याचं सत्य जाणण्याची त्यांची धडपड सुरू होती आणि ते व्यासांच्याकडे आले. व्यासांनी त्यांना बऱ्याच गोष्टीचा उपदेश केला, पण शुकाचार्यांचं काही समाधान नाही झालं. त्यांना संसार हा मिथ्याच वाटत होता आणि खरं संसाराचं सत्यत्व काय आहे ही जाण्याची त्यांची खूप इच्छा होती. संसारातलं खरं सत्य काय आणि प्रपंचातल्या कुठल्या वस्तू मिथ्या आहेत हा जाणण्याचा विवेक जेव्हा जागृत झाला, तेव्हा मिथिला नगरीमध्ये जनक राजाकडं ते म्हणाले की मिथिला नगरीत जनक राजा आहे, त्याच्याकडे तू जा, जनक राजाच तुझं समाधान करेल. विदेही जनक शुकाचार्य जनकाकडे गेले. जनकाने त्याला 7 दिवस उभं केलं आधी बाहेर. सात दिवस बाहेर उभं केलं. त्याची जिज्ञासा तपासायची होती जनकाला. गुरुसुद्धा छान म्हणजे तो असं जवळ नाही घेत, चटके देऊन 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 मग तो जवळ घेतो. सहज नाही मिळत, सहज प्राप्त नाही होत. तो 7 दिवस उभं केलं. सात दिवसानंतर त्याची जिज्ञासा लक्षात आल्यानंतर शुकाचार्य आले. जनकाला त्या संसाराच्या मिथ्यत्वाबद्दल आणि त्याच्या सत्यत्वाबद्दल जे प्रश्न केले त्याच्यावर आपल्याला वेळ नाही आहे म्हणून थोडं आपण कॉम्पॅक्ट करतो बरं का. आणि जनक राजाला ह्या शंका विचारल्यानंतर जनक राजा शुकाला म्हणाला, शुका, मन जोपर्यंत आहे तोपर्यंत संसार आहे. मन मेलं की संसार मेला. जोपर्यंत आपलं मन जागृत आहे, जोपर्यंत आपलं मन आहे तोपर्यंत प्रपंच आहे, तोपर्यंत संसार आहे. मन मेलं की तो मुक्त झाला. तुकाराम महाराज म्हणतात ना, आधी मन मरे मग जे जे उरे ते तू. सगळ्याला कारणीभूत, बंध आणि मोक्षाला कारणीभूत कोण आहे? मनच आहे. मन
ब्रह्म हातात बांधूनही देतं आणि मन बंधनात सुद्धा टाकतं. अशा अनेक प्रकारचे उपदेश शुकाचार्यांना दिल्यानंतर जनक राजा म्हणाले, शुका आता मला गुरुदक्षिणा पाहिजे. आता शुक तर वैराग्याचा पुतळा, गुरुदक्षिणा काय द्यायची? आणि जनक तर विधेयी आहेत, पण शुकाचार्यांना शिकवायचं होतं त्यांना त्या गुरुदक्षिणेतनी सुद्धा. ते म्हणाले, मला अशी गुरुदक्षिणा दे की या जगामध्ये जी सर्वात निरुपयोगी वस्तू असेल ती मला तू दे. आणून सगळ्यात निरुपयोगी वस्तू जी कुठली असेल ती तू मला आणून दे. आता निरुपयोगी वस्तू काय आहे शोधत विचार करत करत शुक चाललेले असताना त्यांना असं लक्षात आलं की माती जरा निरुपयोगीच आहे, तिचा काय उपयोग नसतो. माती त्यांनी हातात घेतल्यावर ती माती बोलायला लागली, मी निरुपयोगी कशी असेल? माझा उपयोग तर अन्न धान्य पिकं समृद्ध करायला माझा उपयोग होतो, मी निरुपयोगी नाही. त्यांनी तिथं टाकलं, माती फेकली, दगड उचलला. दगड म्हणाला माझाही उपयोग आहे, लोक धान्य जाळण्यासाठी जातं तयार करतात, घर बांधण्यासाठी माझा उपयोग होतो, त्यामुळे मी कसा निरुपयोगी आहे? शुकानं पण असं विचार करायला की माती दगडापेक्षा असं कुठली वस्तू आहे की जी निरुपयोगी आहे? ठीक आहे म्हणाले. असं पुढं गेले आणि उकिरड्यावर एक विष्ठा पडली होती. हा, सगळ्यात निरुपयोगी जर असेल ना तर ती विष्ठा निरुपयोगी आहे म्हणाले. आत्ता बरोबर कळलं मला. विष्ठा उचलायला गेल्यानंतर विष्ठेतून ध्वनी आला, तुम्ही मला निरुपयोगी का समजता? मी किड्यांचं आळ्यांचं जीवांचं सुद्धा पोषण करते, उत्तम खत माझ्याद्वारे मिळतं, मला निरुपयोगी समजू नका. एक वेळ अशी होती की मी सोन्याच्या ताटात बसले होते जिलबीच्या रूपाने. मी निरुपयोगी नव्हतेच, मी सोन्याच्या ताटातच बसले होते, पण मनुष्याच्या देहाचा संग आला आणि मी विष्ठा झाले. मग सगळ्यात निरुपयोगी वस्तू असेल तर मनुष्याचा देह आहे. देहाभिमानच निरुपयोगी वस्तू आहे. देह म्हणजे देहाभिमान. मी देह आहे हा जो माझा अभिमान आहे तो सगळ्या जगामध्ये निरुपयोगी आहे. अशा पद्धतीचा जो दृष्टांत आहे तो रामाला सांगितला गेला. आणि मग रामाचं मन एकाग्र चित्तानं वसिष्ठांचा उपदेश ऐकत ऐकत चाललेलं असताना आणखीन बऱ्याच गोष्टी रामाने सांगितल्या, पण त्याचा मतितार्थ एवढाच होता की संसार अनित्य, अनित्य संसारामध्ये सुखाची अपेक्षा करता येत नाही. आणि त्यानंतर वसिष्ठांनी बोलायला सुरुवात केली. त्याच्यात अनेक प्रकरणं आहेत, शुभेच्छा, तनुमानसा, अशी 7-8 प्रकरणं आहेत वसिष्ठ योगामध्ये. तर वसिष्ठ म्हणाले, रामा तू काय सोडणार? तू म्हणतोस हे सगळं सोडायचं आहे, तू सोडणार काय? जंगलात जर गेलास तर तिथं तुला झोपडी तरी बांधायला लागेल. आणि जंगलात जाऊन ते साध्य होणार आहे का? जंगलात जाऊन ती खात्री देता येईल का की माझं मन त्याच्यात कधीच गुंतणार नाही? कदाचित जंगलामध्ये सुद्धा त्या झोपडीत गुंतून ते बंधनात पडू शकेल. म्हणजे मुक्त होण्यासाठी जो तू प्रयत्न करतोस त्याच्यात तू सोडणार काय?
एक गोष्ट छोटीशी लक्षात आली. एक मनुष्य साधू बनून जंगलात गेला होता. अतिशय चांगली साधना करत होता. एकटाच असायचा. एक लंगोट्या असायच्या आणि तो त्याच्यावर साधना करायचा. रोज 2च. त्यामुळे एक छाटी धुवायची, एक छाटी आपण घालायची. रोज साधना करायची. काय झालं त्या झोपडीमध्ये, त्या जंगलच असल्यामुळं झोपडीमध्ये काही उंदीर आले. ते उंदराने एक दिवस ती छाटी फाडली. फाडल्यानंतर त्याच्या आता म्हटलं की अरे आता हे उंदरांचा काय फार उपद्रव झाला, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून एक मांजर आणलं. मांजर ते उंदराचा आता बंदोबस्त करेल. आता ते मांजर पाळलं, ते मांजराला थोडंसं लळा लागलं की ते मांजर पण राहतं घरात. तसंच त्या साधूच्या तिथं मांडीवर बसायचं घेऊन. ते आता मांजराचं काहीतरी व्यवस्था केली पाहिजे, त्याला दुधाची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. म्हणून तो तिथल्या राजाकडे गेला. म्हणाला, राजा असं असं आहे काहीतरी, मला व्यवस्था, एक गाय घेऊन जा म्हणाला राजा. गाय घेतो म्हणजे आता गाईचं दूध ते मांजराला तरी देता येईल. गाय आणली पण तिला चारा पाहिजे ना, चारा शोधायला. एक दिवस चारा शोधून तो आला. बिचारा दमला उन्हाचं. एका झाडाखाली बसला. साधन नाही, काय नाही, काही नाही. झाडाखाली बसला आणि विचार करायला लागला, आपण आलो होतो कशासाठी इथं. हा सगळा प्रपंचच सुरू झाला. मांजर आलं, त्याला दूध पाहिजे, त्याला गाय आणली, त्याच्यासाठी आता चारा आणतोय. हा सगळा उपद्व्याप झाला. हे कशामुळं झालं? हे एका म्हणाले फाटलेल्या लंगोटीमुळं झालेलं आहे. म्हणून त्याचाही त्याग केला त्याला. म्हणजे की जंगलामध्ये जाऊन सुद्धा खात्री नाही आहे. त्यामुळं तू जंगलात जरी गेला, सुंदर कपडे टाकलेस तरी तुला छाटी लंगोटी तरी लागणारच आहे. जेवण जरी सोडलं तरी कंदमुळं तरी लागतीलच. त्यावेळेला एक वसिष्ठाने अप्रतिम उपदेश केला. एक खरोखर ते वसिष्ठ योग आहे ना, अतिशय सुंदर आहे, शिकण्यासारखं आहे साधकांना. रामा, तू एकच कर, आतून त्याग कर. संसार ही मनाची कल्पना आहे. जोपर्यंत कल्पना आहे तोपर्यंत संसार आहेच. आणि मन सुद्धा कल्पनामयच आहे. मन काही दिसत नाही. निसर्गदत्त महाराज म्हणायचे, कल्पनेचा अंत म्हणजे कल्पांत. जोपर्यंत मनाच्या कल्पना आहेत तोपर्यंत संसार आहे. कारण तू आतून त्याग कर. त्याग करायचा आहे तो मनाचा करायचा आहे. त्यामुळं तुला हे सगळं सोडून जायची काय आवश्यकता नाही आहे. तू साक्षीत्वानं जर तुझ्या प्रपंचात राहिलास, तू कर्तव्य म्हणून सगळ्यांचं पालन केलंस, तू मोहामध्ये किंवा कुणाच्याही अतिशय प्रीतीमध्ये जर तू गुंतला नाहीस तर तू मुक्तच आहेस. आपण मनानं जर अलिप्त असू, मनानं जर गुंतलेलं नसू तर तो मुक्तच आहे. लोकमान्य टिळक तसे होते. लोकमान्यांचा मुलगा गेला प्लेगमध्ये आणि लोकमान्य त्यावेळेला अग्रलेख लिहित होते. प्लेगची साथ होती. अग्रलेख लिहित असताना त्यांच्या कानावर बातमी आली. त्यांचा एक भाचा होता धोंडू नावाचा. त्यांनी लोकमान्यांनी त्याकडे निरोप पाठवला आला की असा असा तुमचा मुलगा गेला आहे. दादा ते क्षणभर थांबले. फक्त तो अग्रलेख पूर्ण करायला सांगितला. म्हणजे आमचे ते नरसोबंत केळकर लिहून घेत होते. अग्रलेख पूर्ण केला. घरी गेले. त्यांच्या पत्नी रडत होत्या. तो मुलाचं प्रेत पडलं होतं. पुण्यामध्ये प्लेगची त्यावेळेला खूप मोठी साथ होती. भरपूर प्रत्येक घरातलं जवळजवळ 1897ची गोष्ट आहे. ते टिळक गेले घरात. ते रडत होत्या. टिळक एवढंच म्हणाले, गावात होळी पेटले, आपल्या घरातलं एक शेणकूड गेलं म्हणाले. त्या माणसाची स्थितप्रज्ञता बघितली. काय असेल?
म्हणजे मनानं कुठं भटजीबापूंच्या जीवनात भटजीबापू हे असेच होते. त्यांचा बापू नावाचा एक मुलगा गेला होता. त्यावेळासुद्धा त्यांची प्रतिक्रिया अशीच होती, सोबत चांगली होती, एवढी प्रतिक्रिया. त्यांची पत्नी गेली होती, त्यांची पत्नी गेली, त्यांच्या पत्नीचं प्रेत आत ठेवलं होतं. द्वादशीचा प्रसाद, एकादशीला ते भजन करायचे, विठ्ठलाचे भक्त होते, एकादशीला भजन करायचे आणि द्वादशीला प्रसाद वाढायचे. जे कोण येतात त्यांना भात आमटी वाढायचे. त्यांची पत्नी आत झोपली होती आणि तेवढ्यात एक ग्वाल्हेरून मनुष्य आला. त्या भटजीबापूंचे जे कोणी शिष्यमंडळी भक्त होते ते सगळे सामान, मैताचं सामान आणायला गेले होते बाहेर. भटजीबापू बाहेर आलेले होते. तेवढ्यात तो ग्वाल्हेरचा मनुष्य आला, म्हणाला, गुरुदेव मला टप्पा शिकायसाठी मिळालं. भटजीबापू टप्पा फार सुंदर गायचे, टप्पा ठुमरी फार सुंदर गायचे. टप्पा शिकायला आलो आहे म्हणाले. काही क्षण शिकू की म्हणाले. त्यांना माहिती नाही की ह्यांची बायको गेलेली आहे. शिकू म्हणाले. तंबोरा काढला, टप्पा शिकवायला सुरुवात केली. तास सव्वा तास. त्यानंतर माणसं सगळी ते सगळे सामान घेऊन आले. ते बाहेर त्याने विचारलं, हे काय, हे काय? नाही म्हणाले, माझी पत्नी गेली आहे, तिचं प्रेत आत आहे. अहो तो म्हणजे तो एकदम हे झाला. म्हणाला, काय बापूजी? बापूराजा म्हणायचे. बापूराजा हे काय? म्हणाले, हे बघा, ती गेली आहे आणि तुम्ही शिकायच्या अगदी उत्सुकतेनं आलेला आहात. तुम्हाला जर मी तसंच पाठवलं असतं तर पांडुरंगाला आवडलं नसतं. ते केवढी स्थितप्रज्ञता असेल. हा खरा त्याग आहे मनाचा, हा खरा त्याग आहे. म्हणून जीवनामध्ये आपण त्याग करत असताना आपल्याला महाराजांनी तर अतिशय सुंदर व्याख्या सांगितलेली आहे वैराग्याची, जी आजच्या काळात आपल्याला अशा पद्धतीनं जगता येऊ शकेल. आहे त्यात समाधान, ह्या वैराग्याचा मुकुटमणी आहे म्हणाले. आहे त्यात समाधान. आपल्याला जेवढं मिळतंय ना त्याच्यात खरोखर अत्यंत समाधान असणं, आपल्या प्रारब्धानं जेवढं मिळतं त्याच्यात आपण अतिशय समाधानी असणं हा वैराग्याचा मुकुटमणी आहे असं महाराज म्हणाले. महाराजांच्याकडं बघितलं तर काय होतं, महाराजांकडं किती हजारो लोक यायचे किंवा काय, पण काही नाहीत. म्हणजे कशावर भाऊसाहेबांना एकदा ते वर्तक नावाचे ग्रहस्थ आले होते गोंधळाला. भाऊसाहेबांचे मित्र होते ते. भाऊसाहेबांना विचारलं वर्तकाने, तुम्ही यांच्याकडे काय म्हणून राहिलात, काय बघून राहिलात? भाऊसाहेब फार नम्र होते आणि फार. भाऊसाहेबांनी काय सांगितलं त्यांना, वर्तकांना? म्हणाले, ह्यांच्याकडे काय आहे मला माहिती नाही म्हणाले, कारण तेवढं मला आकलन करण्याची शक्तीही नाही आहे. पण या 12 वर्षात महाराजांना कधी कुणाकडं मागताना काही मी पाहिलं नाही. मागताना पाहिलं नाही. महाराजांना विचारलं. महाराज भाऊसाहेब असं म्हणतात की तुम्हाला काही मागताना, म्हणजे मागायचं काय आहे? भूक लागली की कोणीतरी प्रसाद आणून देतं, तहान लागली की कोणीतरी पाणी आणून देतं. मागायचं काय, आणि काय लागते आपल्याला? आणि खरोखर होतं. त्याचं उदाहरण महाराजांनी पुढं दाखवलं. एकदा ते उगारच्या जंगलामध्ये महाराज एकदा गेलेले असताना टांग्यातून निघालेले होते आणि एक वकील महाराजांना भेटण्यासाठी फार धडपडत होता. तो आला की महाराज पुढच्या गावात जायचे. असं 3-4दा चुकामुक झाली. दिवाळीचे दिवस होते. महाराजांबरोबर भाऊसाहेब फॉरेस्ट होते आणि ते दोघं टांग्यातून निघाले. तो वकील तेवढ्यात आला तिथे आणि वकील आल्यानंतर महाराजांनी टांगा थांबवला. तो वकील आला, महाराजांना नमस्कार केला. महाराज, ही गंगा आणली होती तुमच्या चरणावर घालायला. असं एक
महाराजांचं दर्शन घ्यायला येणारा एक दुसऱ्या माणसानं सांगितलं. आणि तो वकील जो आला होता तेव्हा भाऊसाहेब फॉरेस्टनं महाराज असं म्हणाले, भाऊसाहेब ते उन्हातून आले, त्यांना काहीतरी पाणी प्यायला द्या. तेव्हा भाऊसाहेब म्हणाले, पाणी नाही आहे महाराज आमच्याकडे, असं म्हणाले. ठीक आहे म्हणाले. तेवढ्यात तो मनुष्य एक आला आणि तो म्हणाला, महाराज मी गंगा आणली आहे तुमच्या पायावर घालायला, चरणावर. महाराज बरं झालं, पाणी आणलं असताना त्यांना दे म्हणाले, तर आणलेलं आहे. झालं बरं. काय भाऊसाहेब काही खायला आणलं काय? महाराजांचं नाटक असायचं ते सगळं. खायला काय आणलं दाखवायचं होतं सगळं कसं आहे ते. खायला काय आणलं का म्हणा, नाही खायला. काय लोक तुम्ही म्हणाले, काही खायला घेऊन येत नाही, काय नाही. तेवढ्यात पूर्वी महाराज दिवाळीचा हा फराळ आणला म्हणून आले दर्शनाला. बरं झालं म्हणाले, त्यांना भुकेले आहेत त्यांना फराळ द्या. भाऊसाहेबांनी त्या विचारलं, भाऊसाहेब फॉरेस्ट फार हे होते ते, त्यांनी विचारलं, महाराज हे कसं काय जमतं? महाराजांनी एक फार छान वाक्य सांगितलं, भाऊसाहेब जो सर्वस्व देतो त्याला राम पुरवतो. जो सर्वस्व देतो त्याला राम पुरवतो. आपल्याला आम्हाला संचयाची सवय काय लागली आहे, तो पुरवेल की नाही ही खात्री नाही आहे. आम्हाला अजून खात्री वाटत नाही की राम आमचं पालन करेल, महाराज आम्हाला बघतायत, महाराज आम्हाला सांभाळतायत, ही खात्री वाटत नाही अजून. अजून आमचा तेवढा विश्वास जेवढा डॉक्टरवर म्हणाने बसतो तेवढा महाराजांच्यावर नाही बसत. बाबा गांधीवरती कॉलरा झाला होता आणि बाबा गांधींना फक्त तीर्थावर बरे झाले. भाऊसाहेबांना ताप किती वाचायचा, टायफॉईड झाला होता, तीर्थावर बरे झाले. श्रद्धा होती, निष्ठा होती. अजून तो आधार वाटत नाही ना मला. माझ्या जगण्याचा आधार वाटत नाही आहे. त्यामुळं की त्याग जो करायचा आहे तो सगळा म्हणाले आतून, कशात अडकायचं नाही, कशात गुंतायचं नाही आहे. किती उदाहरणं आहेत महाराजांची अशी. महाराजांना एक मुलगी होती, लहानपणी गेली ती भाऊसाहेबांच्या खांद्यावर खेळायची. एक दिवस महाराज आले, भाऊसाहेबांच्या खांद्यावर त्यांची मुलगी होती. महाराज त्या मुलीच्या पाठीवरनं महाराजांनी हात फिरवला आणि फक्त हसले. पुढच्या 8 दिवसात ती मुलगी गेली. भाऊसाहेबांना महाराज एवढंच म्हणाले, भाऊसाहेब संतांची मुलं संत नाही होत कधी, असं म्हणाले. इतकी अनासक्ती काय असेल. म्हणजे सावरकरांचं एक फार मला उदाहरण अतिशय आवडतं. म्हणजे मी वाचलेलं. सावरकरांचा प्रभाकर नावाचा मुलगा गेला आहे, त्याचं नाव प्रभाकर. मला वाटतं त्यावेळेला ते बहुतेक जेलमध्ये होते असं मला वाटतं. पण सावरकर असं होतं ना, ते मनाने इतके कणखर होते की त्यांच्या जवळची माणसंसुद्धा त्यांना म्हणा, मुलगा गेला यांना डोळ्यात ठिपूस नाही काय. खरं खोटं माहीत नाही मला, पण मी वाचलेलं सांगतो. सेनापती बापटांनी एक पुस्तक लिहिलं होतं. सेनापती बापट त्यांच्याबरोबर होते सान्निध्यात. त्यात सावरकरांच्या ह्या प्रसंगात, म्हणजे तो प्रसंग ह्याला लागू आहे म्हणून दुःख होत नाही, मुलगा गेला. कारण त्यांच्यावरची जी परिस्थिती ओढवली होती ती तर भयानक होती. म्हणजे तशी परिस्थिती कोणच सहन करू शकणार नाही. रात्रीच्या पावसात त्यांच्या वहिनीला आणि त्यांच्या पत्नीला बाहेर काढलं, त्या गरोदर होत्या, अशी ती त्यावेळेला होती. आणि त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी तिथं ज्वारीचे काही 4-5 हे पडले होते. ते म्हणाले ते घे तिथले, ते ज्वारीचे ते थोडे 4-5 कण घेतले आणि इथं टाक म्हटले डोक्यावर. इथं टाकल्यावर लाह्या झाल्या म्हणे त्याच्या. म्हणजे काय असेल त्यांची सहनशीलता. कदाचित अतिशयोक्ती असेल, पण आपण त्यातला भावार्थ जर बघितला
तर ही माणसं मोठी का आहेत, कसे होतात? कारण त्यांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टीला, आसक्तीला, प्रपंचाला, त्यांनी मनानं त्या गोष्टीचा केव्हाच त्याग केलेला असतो, केव्हाच त्याग केलेला असतो. तुकाराम महाराजांच्या जीवनात सुद्धा असं, आता त्यांचं तर जीवन तर फार विलक्षणच होतं. त्यांचं एकूण जीवन होतं 42 वर्ष. त्यातला 21 वर्ष त्यांनी अतिशय श्रीमंतीत प्रपंच केला आणि पुढच्या 21 वर्षात सदैव वैकुंठात गेले. 2 टप्पे. ज्या वेळेला तुकाराम महाराजांच्या देहूमध्ये दुष्काळ पडला, सगळं काही गेलं म्हणा. गुरढोरं गेली, मोठा मुलगा गेला, आई गेले, वडील गेले, त्यांचा भाऊ होता कान्होबा, त्यानं वाटणी मागितली. ते खतं, ते स्वतःच्या नावाची खतं सगळी इंद्रायणीत बुडवून टाकली त्यांनी. पण बायको गेली, आई वडील गेले, गुरढोरं गेली, काही म्हणजे काही दारिद्र्य, म्हणजे अतिशय मूर्तिमंत दारिद्र्य घरात होतं. खायलाच काही नसायचं घरामध्ये. अशी स्थिती तुकाराम महाराजांची होती. आणि त्या परिस्थितीमुळं असेल किंवा त्या परिस्थितीमध्येच त्यांना त्या भगवंताच्या नामाचा, विठ्ठलाचं त्यांना हे लागलं. अर्थात त्यांच्याजवळ, त्यांच्या घराच्या तिथेच त्यांचं देऊळ होतं, ते पण पडलेलंच होतं. आणि तुकाराम महाराज रोज बोरोड्यावर किंवा भामचंद्रावर जायचे. पहाटे 3 वाजता विष्णू सहस्त्रनाम म्हणत. तुम्हाला एक फक्त ॲडिशन, तुकाराम महाराजांनी आपल्या मुलीच्या लग्नात हुंडा म्हणून विष्णू सहस्त्रनाम दिलेलं होतं. तुकाराम महाराज ते विष्णू सहस्त्रनाम म्हणत म्हणत जायचे पहाटे 2 वाजता आणि बरोबर सकाळी 9 वाजता ते खाली यायचे. एक दिवस तिथं त्यांना काय नामस्मरण, ते दंग असायचे. एक अतिशय आनंदात घरी आले. घरामध्ये तर काहीच नव्हतं. आले म्हणाले, आवडे ये म्हणाले इकडं. बस काय झालं म्हणाले, आता आपल्याला चांगले दिवस येणार म्हणाले. आता आपल्याला चांगले दिवस येणार. तिला वाटलं की काय आहे ना, काही रोजगार मिळाला, काही मिळालं नाही म्हणाले. मग चांगले दिवस कसे येणार, वाईट वाईट शिल्लक काय राहिले म्हटले. आता सगळं चांगलंच आहे. परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे त्यांचा, हेच वसिष्ठांनी रामाला सांगितलं. हेच सांगितलं, रामा संसाराचा त्याग करू नको, मनानं त्याग कर. जोपर्यंत मनाची कल्पना आहे तोपर्यंत संसार आहे. त्यामुळे तू जंगलात जाऊन तुझा काही उपयोग होणार नाही. म्हणून संसाराच्या जी मनाची जी कल्पना आहे, आपल्या कल्पना बदलल्या की आपला दृष्टिकोन सुद्धा बदलला जातो. प्रपंचाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला जो असा आहे की तो मी सुखी केल्याशिवाय सुखी होणार नाही आणि तो माझ्याच कर्तृत्वानं होणार आहे, ही जोपर्यंत आपली धारणा आहे तोपर्यंत आपण आपल्यामुळं कुणाचं काहीही अडत नाही, ही वस्तुस्थिती आपण स्वीकारायला हवी. आपल्यामुळं काही अडत नाही. एका साधूला, एक शिष्यानं, साधू तो नवीन लग्न झालेला शिष्य होता, त्याच्या प्रवचनाला आला आणि ते त्यांना सांगितलं असं असं. तो म्हणाला, बघा माझा प्रपंच उत्तम चाललेला आहे, तुम्ही उगाच ते प्रपंच आसार बिसार म्हणू नका. तो म्हटला ठीक आहे, पण तुम्ही मला पटवून द्या की हे कसं आहे. ते म्हटले आपण पटवूया, मी तुला एक म्हणाले गोळी देतो, ती खा, 2 दिवस घरात तू थांब, तिथून मी तुला घेऊन येतो परत माझ्या आश्रमात, तिथं तू झोप आणि मी पुढचं तुला सांगेन. त्याप्रमाणे गेला तो, गेला पोटात दुखायला, ते गोळी घेतला, तो निश्चित पडला.
तो साधू आला घरी त्यांच्या. ते म्हणाले असं असं आहे, त्यांना मी उपचार करण्यासाठी आश्रमात घेऊन जातो, होईल बरे, वाटतंय मला असं. ते गेले. आश्रमात गेल्यानंतर तो परत उठला, झालं सगळं. त्यांनी ह्याने एका शिष्याकडून निरोप घरी पाठवला की गेलेला आहे म्हणून सांगितलं. झालं. 8 दिवस निघून गेले. त्या शिष्याला सांगितलं आता रात्री 12 वाजता तू घरी जा. तो गेला. कडी वाजवली. 2-3दा कडी वाजवला. आतनं विचारलं कोण आलं. मी आलो आहे म्हणाला. तुम्ही कसे काय. नाही म्हणाले मी गेलेलो नव्हतो, असं असं साधूच्या आश्रमातच मी होतो, पण तुला. अहो म्हणाले आता तुम्ही आलाय बरोबर आहे, पण काय झालं आता इन्शुरन्सचे पैसे पण तुमचे मिळालेले आहेत. त्यामुळं तुम्ही गेलाय तिथंच राहा, कारण आम्ही आता व्यवस्थित चांगलं सगळं खोल्या वगैरे करून घेतलेल्या आहेत, सगळं डेकोरेट काय ते रिनोव्हेशन केलेलं आहे, इन्शुरन्सचे पैसे मिळाले, तुमची आता काय आवश्यकता आहे. हे असं आहे, प्रत्येकाचं असं आहे. म्हणजे असं नाही आहे की हे प्रत्येकाचं, म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्या विना कुणाचं कसलंही अडत नाही आहे. त्यामुळं आपल्याला इतकं गुंतवणं चांगलं आहे की नाही, आणि आपण जिथं गुंतवतो तिथं दुःखी होतो, आणि त्या दुःखाला आपण स्वतःच जबाबदार आहे, बाकी काही नाही. आपण स्वतःच ते तयार करत असतो. म्हणून वसिष्ठांचा उपदेश कधीतरी योग वसिष्ठातलं वैराग्य प्रकरण नुसतं वाचलं तरी कळेल आपल्याला की काय पद्धतीचा वसिष्ठाने उपदेश दिला होता. रामाचं वैराग्याच्या भूमिका काय होती, हे सगळं जगाला शिकवण्यासाठी तो परमात्मा आहे, त्याला कशाचीच काही गरज नाही आहे. पण सगळ्यांना शिकवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा या ग्रंथाचं पठण केलेलं आहे. म्हणून या सद्गुण जे आहेत, ह्या सद्गुणांचा जेव्हा सद्गुण आपल्या अंतरंगामध्ये प्रस्थापित होतात, त्याच्यातूनच अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला पडायला सुरुवात होते. आपल्याला कधीतरी जीवनात हे प्रश्न पडले पाहिजेत. माझा काय, मी आलो आहे, माझा हेतू काय आहे, मी आत्तापर्यंत केलं काय, आलो खाल्लं पिलं काय, म्हणजे काय माझ्या नोंद घ्यायला सुद्धा कोण नाही आपलं. नंतर काहीतरी आयुष्यात असं केलं पाहिजे, कधीतरी तो विचार व्हायला पाहिजे की मला आता काय केलं पाहिजे, मला माझं जीवन आता जरासं वेगळ्या पद्धतीनं जगलं पाहिजे. बस असा जेव्हा विवेक जागृत होईल तेव्हा हे सगळे विचार यायला सुरुवात होतं. आपोआपच आपल्यात जे सद्गुण भगवंताच्या नामानं तयार झालेले आहेत, त्या सद्गुणांचा उपयोग वैराग्य निर्माण होण्यासाठी, आणि वैराग्य हीच खरी कृपा आहे गुरुची. गुरुची कृपा एकच आहे, प्रपंच चांगला चालणं ही नव्हे. गुरुची कृपा जाण्यात आहे, येण्यात नाही. जाण्यात आहे, येण्यात नाही आहे. कारण गेल्यानंतर आपल्याकडच्या काही गोष्टी गेल्यानंतर आपली मनाची स्थिती काय राहणार आहे, जर ती तेवढीच प्रसन्न असेल तर ती गुरुची कृपा समजावी. गुरुदेव रानडेंची एक शिष्या होती पुण्यामध्ये, त्या नेम करायच्या. त्यांचं वय 72 होतं आणि त्यांचे मिस्टर होते. तर त्यांना गुरुदेवाने निंबाळला गेलेले असताना त्यांना दुपारी 2 ते 4चा नेम दिलेला होता, 2 तासाचा नेम दिला. त्या अगदी व्यवस्थित करायच्या. एक दिवस असं घडलं की त्यांचे मिस्टरच गेले 12-12:30ला. मग सगळी मंडळी आली वगैरे, सगळं त्या गोष्टीला बरोबर 2 वाजले. आता त्यांना न्यायचं आहे. ह्यांनी काय केलं, ह्या उठल्या आणि खोलीत गेल्या. गुरुदेवांच्या तसबिरीसमोर गेल्या, दिवा लावला. गुरुदेवांना सांगितलं की हे गेलेले आहेत, मी माझा नेम पूर्ण करते. 2 तासाचा नेम करून 4 वाजता बाहेर आल्या आणि मग त्यांना नेलं. काय असं हे इतकी आपण आपल्या साधनेबद्दल निष्ठा जेव्हा दाखवायला सुरुवात करू, एवढी आपली निष्ठा निर्माण व्हायला पाहिजे, एवढं आपली आसक्ती कमी व्हायला. आणि आसक्ती कमी एक आहे की परमार्थ करताना आपल्याला लोक नावं ठेवणारे गृहीत धरूनच चाललं पाहिजे. कुणाला नको आहे उलटं जायचं. जो मनुष्य समाजापासून मनानं वेगळा होतो
त्याच्या बाबतीत ह्या कंप्लेंट्स होतातच होतात. ह्यांना कशात इंटरेस्ट नाही आहे, ह्यांना कुठं नकोच आहे, होतात त्या. पण ते सगळं सांभाळलं पाहिजे आपल्याला. ते सांभाळूनच आपल्याला हे सगळं केलं पाहिजे. आणि आपल्याला हे प्राप्तव्य किंवा ही गुरुकृपा, ही वैराग्य म्हणून समजावं. महाराज म्हणाले दुःखाची सुरुवात झाली की समजावं गुरुची कृपा झाली. आता आम्ही कितपत तयार आहे माहीत नाही याला, पण नरसिंह मेहतांसारखे एक एक पाश डिले होत झाले पाहिजेत मला. गुरुला सुद्धा वाटतं की माझा शिष्य कुठल्याही पाशात अडकू नये असं वाटतं. पण कसं आहे, वस्तू गेली तर त्याचं चिंतन फार वाईट असतं. एकच उदाहरण देतो आणि संपवतो. एक कामत नावाचे गृहस्थ होते. ते वाडीला त्यांची पत्नी, म्हणजे त्यांच्या पत्नी गेल्या होत्या. ते वाडीला गुरुचरित्राचं पारायण करायचे, म्हणजे अगदी भरपूर आणि अतिशय. त्यांनी तो जवळजवळ म्हणजे संन्यास घेतल्यासारखेच होते ते. आणि ते भेटले एकदा. मग त्यांना विचारलं, मग तुम्ही कामत साहेब तुम्ही कुठली पोथी वाचता? ही वाचता. हे वाचतात म्हटल्यावर त्यांनी अशी पोथी अशी काढली. सहज मी बघितलं त्यांच्या पत्नीचा फोटो होता त्याच्यात. मी म्हटलं हे काय? म्हणाले हेच विसरू शकत नाही अजून मी. त्याचं चिंतन वाईट आहे फार. ते विसरलं नाही तर बाकी काही कामाचं नाही. पक्वान्नाचं ताट समोर पण खायची इच्छा नाही, ही खरी इच्छा नाही. हा त्याग आहे खरा. एकादशी दिवशी उद्या काय खायचं हे प्लॅनिंग जर आम्ही आत्ता करत असू तर ती कसली एकादशी? तसं म्हणून वैराग्याचा नीट अर्थ, हा शब्द मोठा असेल पण त्याला महाराजांनी खूप सोपं करून सांगितलेलं आहे. त्या समाधान हा वैराग्याचा मुकुटमणी आहे. आहे त्या परिस्थितीत समाधान हा वैराग्याचा. हे एकच आपण वाक्य ध्यानात ठेवू. फार गुंतायचं नाही, फार अडकायचं नाही. असं गेली एखादी वस्तू गेली तर गेली, जाऊ दे तिकडे. वस्तूची किंमत आपण चिंतनानं वाढवतो. 2000ची नोट घरी आपण बँकेत येऊन गेलो, कॅशियरकडे गेलो, खिशात मस्त जपून ठेवलेली होती. कॅशियरला म्हटलं की 2000ची नोट दे रे आम्हाला चेंज. त्यानं बघितलं, म्हटलं ही खोटी नोट आहे. खोटी जेव्हा कळली त्या क्षणी बाहेरून फाडून टाकली. म्हणजे सत्यत्व वाढवलं होतं कोणी? मीच वाढवलेलं होतं. खोटी कोणी सांगितलं? त्यानं सांगितलं. खोटी झाली की किंमत संपली. तसं आपण आपल्या वस्तूचं चिंतनानं त्याचं मूल्य वाढवतो. ते मूल्य वाढवणं कमी झालं पाहिजे. त्याला तेवढी सगळ्यात जास्त मूल्य नामाचं, बाकी सगळ्याचं मूल्य कमी पाहिजे. आधी नाम मग बाकी सगळं. बरेच गोष्टी आहेत अंबुराव महाराजांचे, ते फार आहेत, जाऊ देत, आपल्याकडे वेळ नाही तेवढा. पण ह्या गोष्टी आपण इथं शिकल्या पाहिजेत. हेच घेऊ शिकून सारखं काय हे असं होऊ शकत नाही. आपल्याला सारखं कसं वातावरण मिळेल ते, पण हे आपण स्वतः चिंतनानं ते तयार केलं पाहिजे. तसं आपण त्या पद्धतीनं आपल्या घरात जर आपण त्या पद्धतीनं राहिलो तर ते वातावरणसुद्धा चांगल्या पद्धतीनं तयार, आणि आपल्याला आपल्यातलाच बदल जाणवायला लागेल. आपल्यालाच विनाकारण आनंद निर्माण व्हायला सुरुवात होईल. वेगळीच प्रसन्नता होईल. पहाटे नाम घेतलं, सकाळी उठलं, अरे वा छान वाटतं, आनंद. का हो काय झालं? का आहे मस्त वाटते खरं. हे असं पाहिजे. असं व्हायचं असेल तर निष्काम दंभविरहित मोक्षप्राप्तीच्या रहस्यात सांगितलं ना, तशा पद्धतीची भक्ती, तशा पद्धतीचं नाम ते घेतलं तर आपल्याला हा रामाचा जो गुण आहे वैराग्य, हा निश्चितपणानं आपल्या आचरणात येऊ शकतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.